Hi guys, welcome back to my channel. If you haven't subscribed to my channel, please do subscribe आणि कम स्पेंड अ डे विथ मी ॲज 9 to 5 कॉर्पोरेट वर्कर इन दुबई. तर मला नेहमीप्रमाणे आजसुद्धा घरातून निघायला खूप लेट झाला होता आणि ऑफिसला पोचायलासुद्धा खूप लेट होणार होता. तर मी बाहेर बघितल्यावर मला कळलं की आज वातावरण खूप छान होतं, कारण दुबईमध्ये आता विंटर्स सुरू आहेत. मार्च एंडिंगपर्यंत इथे विंटर्स असणार आहेत. तर हे खूपच छान थंड वातावरण होतं. खूप सनी आणि ब्राईट डे होता आजचा आणि खूप विंडी पण होतं. पण मी जास्त बाहेर टाईमपास न करता फटाफट मेट्रो स्टेशनच्या दिशेने निघाले आणि 2 मिनटं चालल्यानंतर मेट्रो स्टेशन आलं. आय वॉज होपिंग की मला मेट्रो लवकर भेटू द्यास, नाहीतर मला खूपच जास्त लेट झाला असतं ऑफिसला पोचायला. आणि थोडं पुढे गेल्यानंतर बघितलं की माझी 2 मिनटानंतरच मेट्रो येणार होती. पण दिवसाचा जो आनंद होता तो मला जास्त घेता नाही आला. तर आय वॉज होपिंग की मला विंडो सीट किंवा ॲटलिस्ट विंडोच्या इकडे उभं राहायला जागा भेटली पाहिजे मेट्रोमध्ये, कारण आज गर्दीसुद्धा खूप कमी होती, जी खूप कमी बघायला भेटते. असं खूप कमी असतं की मेट्रोमध्ये गर्दी नसते. तर आज गर्दीसुद्धा खूप कमी होती आणि मला मस्त विंडोच्या इथे जागा भेटली होती. तर फटाफट मी मेट्रोमधून ऑफिसला पोचली आणि त्याच्यानंतर ऑफिसच्या एलिव्हेटरमध्ये गेली आणि दिस वॉज वॉट आय वॉज वेअरिंग टुडे. माय शर्ट, बेल्ट अँड ट्राउझर. सो बेसिकली माय होल आउटफिट वॉज फ्रॉम ट्रेंडिऑल. मी इथे आल्यानंतर हे ऑर्डर केलं होतं आणि फटाफट मी आउटफिट वगैरे माझा नीट केला, रेडी केलं स्वतःला ऑफिसच्या आज हेक्टिक डेसाठी, कारण आज मला काम पण खूप होतं. पण त्याआधी 2 मिनटं मस्त बाहेरचं जे ॲटमॉस्फिअर होतं ते सोक इन केलं, कारण इथे खूप कमी असतं नेहमी धूळ किंवा धुकं बघायला भेटतं इथून ऑफिसच्या विंडोमधून. आणि आज मस्त सुंदर वातावरण होतं. तर ऑफिसला पोचल्यानंतर माझी कॉफीसुद्धा आली होती आणि माझा आजचा दिवस खूपच हेक्टिक होणार होता, कारण वर्कलोडसुद्धा खूप होतं. तर मी स्वतःला रेडी केलं, कॉफी घेतली माझी आणि त्याच्यानंतर तुम्ही पण त्यातले आहात का की ज्याला पाणी प्यायला खूप कंटाळा येतं? कारण मला तर पाणी प्यायला खूप कंटाळा येतो. त्यामुळे मी दिवसातून काही नाही काही पाण्यामध्ये मिक्स करत असते. कधी मिंट लीव्स, कधी लेमन, कधी चिया सीड्स. तर आज मी टँग नेलं होतं घरून ऑफिसमध्ये, की 1 लिटरची माझी जी बॉटल आहे त्यामध्ये मी 4 स्पून हे टँग मिक्स केलं आणि मस्त मिक्स करून हे थ्रू आउट द डे मी पिणार होती आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवणार होती. आणि स्वतःला हेक्टिक डेसाठी मी रेडी केलं होतं की बाबा आज लंच नाही करायचं आहे, काही नाही होणार आहे, आज फक्त काम करायचं आहे, काम काम काम. तर मी मेंटली रेडी होत होते आणि त्याचबरोबर माझ्या कलिग्सबरोबर कॅचअप करत होते. तर साईड बाय साईड माझं कामसुद्धा चालू होतं. असं नाही आहे की मी फक्त टाईमपासच करत होते. तर मी अशा प्रकारे कामाला सुरुवात केली होती आणि आज मी लंचसुद्धा स्किप करणार होती माझा. आय वॉज अ बिट शाय. अँड त्यानंतर मी पुन्हा 1 कप कॉफी ऑर्डर केली होती. तर माझी कॉफी आली होती कारण मला भूक लागलेली, लंच नव्हता केला. तर मला नंतर लक्षात आलं, अर्धी कॉफी पिल्यानंतर लक्षात आलं मला की माझ्याकडे क्रोसॉन होता. अल्मराई म्हणून एक ब्रँड आहे इथे, तिथले क्रोसॉन्स मला खूप आवडतात. तर इट वॉज अ चॉकलेट फिल्ड क्रोसॉन. मी हा क्रोसॉन ऑलमोस्ट एव्हरी डे किंवा 1 डे स्किप करून खातच असते. चॉकलेट, हनी आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड असे बऱ्याच फ्लेवरचे त्यांचे क्रोसॉन्स आहेत. तर मला खूप आवडतं. इट इज माय फेवरेट थिंग राईट नाव विथ कॉफी. सो अशा प्रकारे हे चॉकलेट मिक्स असतं ह्याच्यामध्ये आणि आय लव्ह इट. सो मी ते खात होती कारण आय वॉज हंग्री ॲट ऑफिस. सो पुन्हा मी माझ्या कलिग्सबरोबर कॅचअप करून माझ्या कामाबद्दलच ॲक्च्युली बोलत होतो आणि त्याचबरोबर मी हे कॉफी आणि क्रोसॉन पीत होती. त्यानंतर बाहेर बघितलं तर मस्त सनसेट होत होता आणि याचा सनसेट पण खूप छान होता. ॲक्च्युली अपोजिट साईडला सनसेट होतो, पण इथून खूप छान दिसत होता आज. खरंच आजचा दिवस खूप छान होता. आणि त्यानंतर मला माझ्या एका फ्रेंडचा फोन आला होता की लेट्स मीट. सो आय वॉज गेटिंग रेडी
इन ऑफिस इटसेल्फ आणि मी स्वतःला रेडी केला, थोडासा टचअप वगैरे केला आणि त्याच्यानंतर मी निघाले होते माझ्या फ्रेंडला भेटायला. सो त्याची पण मी व्हिडिओ शूट केले, आम्ही कुठे कुठे गेलो, काय काय केलं, सो त्याची मी व्हिडिओ शूट केले आणि ह्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये मी ती व्हिडिओ टाकणार आहे. सो स्टे ट्यून. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट वन.